हाय हॅलो नमस्कार. मी अर्चना अर्चना क्रिएशन्स अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आजचा विषय असा आहे की मी माझ्या डेली रुटीनसोबत तुमच्यासोबत नाही का एक शिलाईची टीप आणि शिलाईबद्दलचा थोडासा व्हिडिओ मी यामध्ये टाकत असते. तसं तर आपलं चॅनल ब्लॉगचं आहे आणि आता मी नवीन नावसुद्धा दिलं आहे, कारण मला आहे ना शिलाईच्या रिलेटेड थोडेसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर त्या अगोदर ना तुम्हाला मी माझं थोडंसं डेली रुटीन दाखवते. तर सगळ्यात अगोदर आहे ना मी आता इकडे भाजी बनवायला घेतली बटाट्याची. तर त्यासाठी मी इथं मसाला बनवून घेतला आणि मस्त असं पाट्यावर इथं वाटून घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. यामध्ये ना मी कांदा भाजलेला आणि खोबरं, थोडेसे धने वगैरे असं टाकून लसूण या सगळ्याचं वाटण बनवलेलं आहे. आणि ना धने मी यासाठी टाकत असते, भाजीमध्ये ना थोडीशी छान स्मेल येते धण्याची आणि फ्रेश जर धने वापरले ना भाजी पण एकदम मस्त लागते खाण्यासाठी. त्यामुळे ना मी शक्यतो धण्याचा वापर करत असते प्रत्येक काळ्या मसाल्याच्या भाजीमध्ये. तर आता थोडेसे मी धने यामध्ये टाकून घेणार आहे आणि जेणेकरून आहे ना आपल्या भाजीची टेस्ट जराशी छान येईल आणि मस्त सुगंधित अशी भाजी तयार होईल. म्हणूनच मी इकडे धने टाकलेत आणि छान असं बारीक वाटून घेणार आहे. तर आता मिक्सरचं जर आप म्हणाल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मसाला टाकून एकदम छान बारीक वाटून पण निघतो. पण आहे ना मी आता हे पाट्यामध्ये शक्यतो वाटत असते गावाकडे आल्यापासून, कारण का पाट्यावर जर वाटलं ना तर भाजीची टेस्ट आहे ना एकदम छान आणि मस्त लागते बरं का. आणि भाजी पण एकदम चवीला छान उतरते. त्याचमुळे ना मी पाट्यावर शक्यतो वाटत असते. प्रत्येक भाजीचं वाटण मी शक्यतो पाट्यावरच वाटते. तर आता साईडला आहे ना मी बटाट्याची साल वगैरे काढून मस्त असे कट करून घेतलेत बटाटा. आणि आता हे वाटलेलं वाटण आता एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. आणि यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, जे वाटण आहे प्लेटमध्ये वाटून काढून घेतल्यानंतर आपल्या जो हा पाटा आहे तो छान असा थोडंसं पाणी टाकून धुवून घ्यायचा आणि ते पाणी आपल्याला भाजीत टाकायला करायचं आहे. त्यामुळे हे पाणी साईडला काढून घ्यायचं एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये. आता भाजीला फोडणी द्यायची. तर त्या अगोदर आहे ना मी मसाले थोडेसे मसाल्याच्या डब्यामधले संपले होते तर काढून घेते. मिरची पावडर यामध्ये टाकलेली आहे मी आणि तर्हीचा ग्रेव्ही मसाला, असे 2-3 प्रकारचे मसाले मी मसाल्याच्या डब्यामध्ये ठेवत असते. हळद, जिरे आणि लागणारं मीठ वगैरे थोडंफार ह्याच्यामध्ये मी टाकून ठेवते. तर सगळ्या गोष्टी यामध्ये जर मसाल्याच्या डब्यामध्ये असेल तर मसाल्याचा डब्बा एकदम छान आणि कलरफुल दिसतो आणि तो मला खूप जास्त आवडतो. आणि हे बघू शकता आता तुम्ही सगळ्या गोष्टी मी यामध्ये टाकून ठेवल्यात. आता गॅस सुरू केलेला आहे, कढई ठेवली गॅसवरती आणि त्यामध्ये तेल टाकलं आहे. तेल 1 ते 2 चमचे मी टाकत असते. मसाल्याच्या भाजीमध्ये जर जास्त तेल असेल ना तर जळजळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे ना थोडंसं तेलाचं प्रमाण कमीच करायचं. आणि कढीपत्ता आता फ्रेश असा मी झाडाचा तोडून घेतला आहे आणि आता फोडणी द्यायची. तर तेलामध्ये थोडेसे जिरे पण टाकलेत मी आणि कढीपत्ता ॲड केला आहे. मस्त अशी तडतडू द्यायचा थोडासा कढीपत्ता आणि त्याच्यानंतर वाटलेलं वाटण आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव. त्यानंतर आता हळद टाकली, थोडासा काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला, ग्रेव्ही मसाला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. पाणी कशामुळे, जे आपले सुके मसाले असतात ते जळणार नाही यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत मस्त असे मसाले परतून द्यायचे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे जेणेकरून आपलं ना ग्रेव्ही एकदम छान आणि चांगली शिजून निघेल. थोडंसं शिजल्यानंतर आहे ना लगेचच आपल्याला जे कापलेले बटाटे आहेत ते टाकून द्यायच्यात. बटाटे टाकून मस्त असं मिश्रण एकजीव आणि मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून मस्त असं रश्श्याची भाजी बनवून घ्यायची. आणि जेवढं पाणी लागतं आहे आपल्याला शिजण्यासाठी तेवढं टाकायचं आणि आता ज्याच्या हिशोबाने प्रमाण ठेवायचं. आता मी इथे 1 तांब्याभर पाणी घेतलेलं आहे आणि टाकून दिलं आहे थोडंसं मिक्स करत आणि त्याच्यानंतर आपल्याला कढईवर आहे ना झाकण ठेवून द्यायचं आणि छान अशी बारीक आचेवर भाजी शिजू द्यायची. कमी गॅस करायचा आणि त्याच्यानंतर बघू शकता एकदम छान अशी भाजी माझी तयार झालेली आहे. थोडासा रस्सा ठेवलेला आहे मी, कारण का भाकरीसोबत भाजी खायची आहे. तर अशी काहीशी आपली भाजी रेडी झालेली आहे बटाट्याची. तर त्याचसोबत मी इथं चपातीसुद्धा आहे आणि भाकरीसुद्धा आहे. तर कोणाला काय पाहिजे त्या हिशोबाने मी ताटे रेडी करत असते. तर इथे मी आता चपाती वाढलेली आहे आणि त्यासोबत सुक्कं असं कारलं बनवलं होतं मी आणि शेंगदाण्याची चटणी, या सगळं सोबत हे ताट आता रेडी केलं आहे.
तर आमच्या इकडे ना काल दिवसभर म्हणजे दुपारपर्यंत आहे ना चांगलाच पाऊस झालेला आहे, थोडाफार रिमझिम. तर तुम्ही बघू शकता एकदम पालवी आणि वातावरण कसं टवटवीत आणि मस्त झालं आहे. तर पाऊस पण अजून चालूच आहे. दुपारचं टायमिंग आहे, सगळी कामं आवरली माझी आणि आता मी शिलाईकडे वळले आहे. तर आज आहे ना भरपूर कामं होते, मला साड्या वगैरे फॉल करायच्यात. पण चला म्हटलं, हे 2 टॉप आले होते माझ्याकडं फिटिंगसाठी आणि स्लीव्ज जोडण्यासाठी. तर म्हटलं चला ह्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू. त्यामुळे ना मी आता हे जे स्लीवलेसचे टॉप आहेत ते घेतलेत आणि त्याचं माप कसं घ्यायचं आणि कशी फिटिंग करायची हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा पुढे. आता ह्या स्लीव्ज आहेत लाँग स्लीव्ज, त्यासुद्धा मला जोडून घ्यायच्यात आणि कशा पद्धतीने मी जोडते आणि कशी फिनिशिंग येते ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करते. तर आता हे आहे माप. जो पहिला टॉप आहे त्या मुलीचा, तर तिने मला मापासाठी दिलेला आहे. तर त्यावरून मेजरमेंट कसं घ्यायचं ते सांगते. सुरुवातीला आर्महोलपासून तर छातीपर्यंत असं माप घ्यायचं आहे आपल्याला छातीचं. तर ही आहे 8.5 इंचाची छाती. तर मी आता इथं माप लिहून ठेवते 8.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला कमरेचं माप घ्यायचं असतं. तर कमरेचं माप कुठून घ्यायचं, आर्महोलपासून खाली 7 इंचापर्यंत आपल्याला अंतर मोजायचं आणि त्याचपासून आतपर्यंत आपल्याला कमरेचं माप काढायचं असतं. तर तिथून आपल्याला कमरेचं माप भेटलं आहे. मला हे 7.5 इंच हे माप भेटलेलं आहे कमरेचं. तर त्याच खाली परत 7 इंचावर आपल्याला हिप घेर हे असतो तो पण घ्यायचा असतो. तर ते तुम्ही घेऊ शकता. जेवढी छातीचं माप तेवढंच हिप घेर घ्यायचं. आणि आर्महोलची आता मला जॉईन करायची आहे भाई, तर त्यासाठी मी हे घेतलं आहे माप स्लीवचं. तर आता स्लीवचं माप फिटिंग आहे 4.5 इंच, ते सुद्धा मी इकडे लिहून घेतलं आहे. आता लिहून घेतल्यावर कसं असतं, थोडासा फरक पडतो, आपल्याला व्यवस्थित लक्षात येतं आणि विसरत पण नाही आपण गोष्टी. त्यामुळे शक्यतो ही जी माप काढतो आपण ती सगळी लिहून ठेवायची. आता आपल्याला फिटिंग करायचं आहे टॉप. तर तुम्ही बघू शकता मी अशा 4 घडी घालून ठेवलेला आहे, म्हणजे मधोमध एकदम सगळ्या कडा जोडून व्यवस्थित असा घडी करून घ्यायचा. ह्या पद्धतीने मी जसा घेतला आहे तसा. आणि वरती मी छातीचं माप टाकलेलं आहे, खाली कमरेचं सुद्धा माप टाकलं आहे. आणि हिप जो घेर असतो तो आपल्याला छातीच्या मापावरूनच इथं राऊंड द्यायचा, थोडासा गोलाकार. आणि आता ते माप टाकून घ्यायचं व्यवस्थित, असं पेनाने खुणा करून घ्यायच्या. आता आले मी मशीनवरती. तर चला आता आपल्याला स्लीव्ज पण जोडून घ्यायच्यात. तर स्लीव्ज जोडण्या अगोदर आहे ना, तर साईडनी जो आपल्या कडेचा भाग असतो तो थोडासा दुमडून त्याला अशी दाबटीप मारून घ्यायची, दुमडून व्यवस्थित असं फिनिशिंग देऊन घ्यायची. आता थोडाफार जर तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल, टॉपचा कपडा जर थोडासा विस्कटलेला असेल तर तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता. पण आता मला काही गरज वाटली नाही, थोडंसं मी हाताने सपाट वगैरे करून मी थोडीशी फिनिशिंग त्याला देऊन घेतलेली आहे. आणि आता इथे टिपसुद्धा मारून घेतली आहे. दोन्हीही स्लीव्ज आपल्या इथं रेडी झालेले आहेत. तर तुम्ही आता बघू शकता. आता हा टॉप आहे, तर तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे पूर्ण टिप वगैरे मारलेला आहे, तरीसुद्धा आपल्याला टिप पण खोलायची गरज नाही, अशी फिटिंग मी इथं करणार आहे. आणि स्लीव्ज पण बसणार आहे, तर तुम्ही बघू शकता. तर आता इकडे ना मी घेतलेला आहे शोल्डरपासून, तर मधोमध कट लावून घेतला स्लीव्जला. आणि आता इथून शोल्डरपासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. आणि हळूहळू सावकाश पद्धतीने आपण गोलाकार फिरवत मशीन छान अशी टिप मारून घ्यायची. आणि आड्यागुड्या पडणार नाहीत याची पण काळजी घ्यायची बरं का टिप मारताना. जोडून घेतली दोन्ही साईडनी पण, हे बघू शकता. दोन्हीही बाह्या जोडून घेतल्यात. आता आहे ना आपल्याला सगळा पूर्ण टॉप आहे ना हे करायचं, फिटिंग करायचं आहे. तर त्यासाठी ना मी तर आता खुणा केलेल्या आहेत मापावरून. तर 8.5ची म्हणजे छाती आहे, 8.5 इंच. आणि 7.5चं कमर आणि परत 8.5चं हिप, असं फिटिंग असतं, फिटिंगचं माप. तर आता मी ह्यामध्ये टाकून घेतलं आहे. आता फिटिंग करून घेऊ. आणि बाहीची फिटिंग 4.5 इंच आहे, ही बाहीची फिटिंग. आणि आर्महोलचं 7.5 इंच. असं जेवढं छातीचा भाग असतो छातीचा तेवढाच आपल्याला आर्महोलची फिटिंगसाठी पण तेवढंच माप असतं.
आता स्लीवच्या पण आपल्याला फिटिंगसाठी माप घेतलेलं आहे मी. तर 4.5 इंचमध्ये 5.5 आणि 6.5 अशाच प्रकारे आता मी इकडे सगळं काही माप घेतलेले आहेत काढून आणि आता टिप पण मारून घेते इकडे. आणि तुम्ही बघू शकता थोडंसं आहे ना आपल्याला टिप मारता नाही ना म्हणजे नाही का सारखा टॉप सरळ करायचा आणि व्यवस्थित प्लेन करूनच मगच टिप मारून घ्यायची, जेणेकरून आहे ना घोळ येत नाही कुठेच आणि डबल आपलं काम वाढत नाही. आणि राहिलेला भाग मी इकडे कट करून घेतला. डबल टिप मारून घ्यायची शक्यतो. छान असा फिटिंग करून रेडी झाला. किती सुंदर दिसतोय बघू शकता. हे बघा स्लीव्ज आणि मस्त अशी फिटिंग तयार म्हणजे पूर्ण झालेली आहे टॉपची आणि खूप छान टॉप आपला फिट आणि स्लीव्ज बसून रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. पाहत राहा, शिकत राहा.